नमो व्यंकटेशाय. आपल्या सर्वांनाच माहिती, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. कर्म केल्याशिवाय फलाची प्राप्ती होत नाही. फक्त मनामध्ये इच्छा ठेवून, मनामध्ये मनोरथ ठेवून आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही. त्यासाठी कर्म करावं लागतं. आता जसं आम्ही 3 तास रांगेमध्ये थांबून व्यंकटेशाचं दर्शन घेतलं, ती कुठली रांग आहे? ती सात्विक रांग आहे. ती कर्म सात्विक आहे, म्हणून त्याचं फल, त्याची फलश्रुती सात्विक आहे, म्हणजे भगवंताचं दर्शन. काही रांगा भगवंताच्या मंदिरामध्ये लागलेल्या असतात, काही रांगा अन्नछत्रामध्ये लागलेल्या असतात आणि काही रांगा मधुशाळेमध्ये पण लागलेल्या असतात. पण भगवंताच्या दर्शनासाठी लागलेली रांग ही सात्विक आहे, तिचं कर्म सात्विकच मिळतं. जी अन्नछत्राच्या बाहेर लागलेली रांग आहे ती राजसिक आहे, तिचं कर्म राजसिकच मिळतं. आणि मधुशाळेच्या बाहेर जी लागलेली रांग आहे ती रांग तामसिक आहे, म्हणून तिचं फल देखील तामसिकच मिळतं. तुमचं कर्म जसं आहे तसं तुमचं फळ मिळेल. त्याच्यामुळे या जीवनाच्या रांगेमध्ये जेव्हा तुम्ही लागलेला आहात, ती जी धडपड चालू आहे, ती जी ढकलाढकली चालू आहे, ती कशासाठी चालू आहे, आपलं ध्येय काय, आपलं उद्दिष्ट काय, हे पहिले ठरवा आणि त्यानुसार रांगेत लागा. कारण ज्या रांगेत तुम्ही लागताल त्याच रांगेनुसार, रांगेमध्ये तुम्ही लागताल त्या रांगेमध्ये जसे लोक आहेत आणि त्या रांगेचं जे ध्येय उद्दिष्ट आहे त्यानुसार तुम्हाला फलाची प्राप्ती होणार आहे. बरं, ती रांग लागली, त्या रांगेमध्ये तुम्ही थांबलात, सरळ दर्शन होणार आहे का भगवंताचं? नाही. त्याच्यामागे खूप सारं ताप, आध्यात्मिक ताप असतो, मानसिक ताप असतो, शारीरिक ताप असतो, पाय दुखतात, कंबर दुखते. पण भगवंताचं दर्शन किती मिळतं? फक्त 30 सेकंद. त्या 30 सेकंदाच्या दर्शनासाठी तुम्हाला 3-3 तास रांगेत थांबावं लागतं. ते सात्विक कर्म आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायात म्हणतात, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजं. सात्विक फलाच्या प्राप्तीसाठी जे कर्म केले जातं त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. म्हणून आपला धर्म ओळखा आणि त्यानुसार कर्म करत जा. आणि त्यानुसार जे कर्म केलं जातं ते अत्यंत सात्विक कर्म, आणि त्या सात्विक कर्माला कुणाचीही नजर लागणार नाही आणि तुमचं जे जीवन आहे ते सर्वार्थाने सर्वसिद्ध आणि सार्थकी लागेल. हीच व्यंकटेशाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि तुमचं जीवन सदैव लक्ष्मीने प्राप्त आणि समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम नमो व्यंकटेशाय.